महापालिकेत नगरसेवक नसल्यानंच पुरावेळी नागरिकांचे हाल झाल्याचं राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी सुनावलं। गेले 2-3 वर्ष केंद्र सरकार राज्यामधल्या महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाहीये। इथे नगरसेवक नाही, कोणी आमदार आता निवडणुका लागतील त्यावेळेला, पण नगरसेवक नसल्यामुळे जबाबदारी घेणार कोण? म्हणजे प्रशासनाशी बोलायचं कोणी? 2 वर्ष तर मुंबई असेल, पुणे, ठाणे वगैरे सगळीकडेच आपण पाहतोय निवडणुका झालेल्या नाहीत, स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत आणि नगरसेवक नसताना अनेक ठिकाणी एन्क्रोचमेंट होत आहेत, राडारोडा टाकला जातोय। पुण्यासह राज्यातल्या 27 महापालिकांच्या निवडणुका रखडल्या। नगरसेवक नसल्यानं नागरिकांच्या समस्या कोण मांडणार? नेमक्या कोणत्या अडचणी नागरिकांना येत आहेत? राजकीय नेत्यांना याविषयी काय वाटतंय? पुण्यासह राज्यातील 27 महापालिकांच्या निवडणुका रखडल्यात। 2020 मध्ये कोरोना आला आणि त्यानंतर पुढे 2 वर्ष कोरोनाचं कारण पुढे करत 2021च्या शेवटपर्यंत महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुका लांबल्या। फेब्रुवारी 2022 मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक होणं अपेक्षित होतं, परंतु ती देखील झाली नाही। आता महापालिकेच्या निवडणुका रखडल्याला ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित राहणाऱ्या मतदारसंघाचं कारण देखील पुढे करण्यात आलं। 2024चा ऑगस्ट महिना उजाडला तरी पालिकेची निवडणूक अद्याप झालेली नाही आणि आता 3 महिन्यावर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक आल्यानं त्यानंतरच महापालिका निवडणुका होण्याची चिन्ह आहेत, परंतु त्या संदर्भात निश्चितपणे सांगता येणार नाही। या निवडणुका रखडल्यानं नेमक्या काय अडचणी आल्यात, त्याचे परिणाम काय झालेत, नागरिकांचे लोकप्रतिनिधी असलेले नगरसेवक नसल्यानं काय काय अडतंय, या संदर्भात फॉर द पीपल न्यूजनं केलेला हा स्पेशल रिपोर्ट। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे शहरात अनेक ठिकाणी सोसायट्यांमध्ये व घरांमध्ये पाणी शिरलं। पुण्यात मूलभूत व्यवस्थेचा कसा बोऱ्या वाजलाय हेच यातून दिसून आलं। पुरामुळे नागरिकांच्या झालेल्या या नुकसानीची पाहणी करण्याकरता पुणे शहरात आल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महापालिका निवडणूक रखडल्यामुळे नागरिकांच्या मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब अधोरेखित केली आणि त्यामुळे पुन्हा एकदा रखडलेल्या महापालिका निवडणुकांचा मुद्दा समोर आला। महाराष्ट्रात पुण्यासह मुंबई, नागपूर, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, वसई विरार, कोल्हापूर, भिवंडी, उल्हासनगर, मीरा भाईंदर, नांदेड, सोलापूर, परभणी, अमरावती, चंद्रपूर, अकोला, मालेगाव, अहमदनगर, धुळे, जळगाव, सांगली, मिरज, कुपवाड आणि लातूर अशा एकूण 28 महापालिका आहेत, ज्यापैकी 27 महापालिकांच्या निवडणुका रखडल्यात। अर्थात या शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सध्या कोणताही स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजेच नगरसेवक नाहीये। अशा परिस्थितीत नागरिकांना काय काय अडचणी येत आहेत, व्यवस्थेचा कसा बोऱ्या वाजलाय, यासंबंधी पुण्यातील काही नागरिकांशी फॉर द पीपल न्यूजनं थेट संवाद साधला आणि त्यांची मतं जाणून घेतली। नगरसेवक का नाही ते माझ्या हातात नाहीये, राज्य सरकार निवडणूक घेत नाही तर मी काय करणार आहे? आणि हे नगरसेवक नाहीत, हे राज्य सरकार जबाबदारी आहे त्याची। जे नगरसेवक स्वतःचं दायित्व जर ते पाळत नसतील तर ते असावे असं आम्हाला काय वाटावं? निवडणूक तर व्हायला पाहिजे, त्याशिवाय पर्यायच नाही। झाल्यानंतर कोणतरी आल्यानंतर काय ना काहीतरी करणार की लोकप्रतिनिधी नसल्यामुळे एकमेव प्रशासकीय अधिकारी असतील किंवा काय असतील त्यांचा जो मनमानी कारभार आहे तो तसाच चालू आहे, पण प्रशासनावर वचक असण्याकरता लोकप्रतिनिधींची फार गरज आहे। इथं नगरसेवक नसल्यामुळं आम्ही आमच्या होणाऱ्या याला रस्त्यावर खड्डे, कचरा, जेणेकरून काही सुखसोयी या आम्ही कोणाकडे पोचवू शकत नाही। निवडणूक हा पुन्हा व्हाव्यात आणि त्या लांब टांगल्यामुळं लोकांना भरपूर अडचणी निर्माण झालेल्या आहेत। महापालिका निवडणुका रखडल्यानं नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास आणि रोजच्या जीवनातील त्यांच्या प्रश्नांसाठी त्यांची होणारी फरफट आपण नागरिकांकडून जाणून घेतली। यावर पुण्यातील विविध राजकीय पक्षातील नेते व माजी नगरसेवकांचं म्हणणंही फॉर द पीपल न्यूजनं जाणून घेतलं। सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या दैनंदिन गोष्टी ज्याच्यामध्ये पाणी पुरवठा असेल, म्हणजे तो उच्च दाबाने पाणी पुरवठा असेल, स्वच्छता असेल, कचऱ्याचं नियोजन असेल, स्ट्रीट लाईटचा विषय असेल, चांगले रस्त्याचा विषय असेल, किंवा आता पुण्याने जो महापूर गेल्या आठवड्यात पाहिला ज्याच्यामध्ये सिंहगड रस्त्यापासून ते थेट मुंडव्यापर्यंतची
नदीकाठची मंडळी सगळी पाण्याखाली आली आणि ज्याच्यामध्ये हजारो लोकांची नाही का संसार हे बुडाले. अशा परिस्थिती निर्माण न होण्याकरता किंवा त्याच्यामध्ये लगेच त्वरित दुरुस्ती होण्याकरता नगरसेवक, महापौर आणि महानगरपालिका अस्तित्वात असणे गरजेचं असतं. या राज्यातल्या, या शहरातल्या नागरिकांना न्याय देण्याकरता त्यांनी या महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका या त्वरित घ्याव्यात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या 2.25 ते 2.5 वर्ष ह्या प्रलंबित आहे. ह्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न हे प्रशासनामार्फत सोडवण्याचा प्रयत्न जरी होत असला तरी प्रशासनाने सर्वसामान्य नागरिक ह्याच्यामधील दुवा म्हणून नगरसेवक, लोकप्रतिनिधी हा काम करत असतो. त्याला सातत्याने त्या भागातील अडीअडचणी, त्या भागातले असणारे प्रश्न हे समजत असतात. सहजपणे उपलब्ध होणारा हा प्रशासनाशी संपर्क करायला मर्यादा असते. तसं लोकप्रतिनिधीच्या कार्यालय असेल, लोकप्रतिनिधीच्या घरी असेल, संबंध असल्यामुळे लोक त्याच्यापर्यंत पोचू शकतात आणि त्याच्या माध्यमातून 24 तास ते सेवा उपलब्ध करून घेण्याची त्यांना साधारण थोडीशी सवय लागलेली आहे किंवा आवश्यकता असते. अशा पद्धतीत गेली 2.25 वर्ष प्रशासन आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या अडचणी सोडवण्याकरता नाही म्हणलं तरी ह्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ह्या निवडणुका व्हाव्या. नगरसेवक नसल्यामुळं प्रशासकीय अधिकारी हे देखील त्यांना कोणी जाब विचारणार नाही आहे, कोणी कोणाकडे ते लक्ष देत नाही आणि त्यांची एकतर्फे आम्ही काही केलं तरी चालेल आणि त्यांना विचारणारच कोण नाही. जर सभागृह चालू असतं तर नगरसेवक जाब विचारत होते, पण आता तशी परिस्थिती नाही आहे. लोकप्रतिनिधी नसल्यामुळं त्यांना देखील कुठं जावं हे समजत नाही. आमदार कुठं भेटत नाही, वेळेवर भेटत नाही. त्यांना भेटणारा एकच माणूस नगरसेवक. आणि आता महापालिकेत नगरसेवक नसल्यामुळं अत्यंत वाईट परिस्थिती आहे. मी केंद्र सरकारला, राज्य सरकारला माझी नम्रतेची विनंती आहे की तातडीने सगळ्या महापालिकेच्या निवडणुका झाल्या पाहिजेत. गेली 2 वर्ष झाले महानगरपालिकेवर आता लोकप्रतिनिधी नाही आहेत. प्रशासनाचा आता त्याच्यावर सगळा अंकुश आहे. त्यामुळं काय होतं की जे सर्वसामान्य लोकांची जी कामं आहेत ती आमदार खासदारांपेक्षाही सर्वसामान्य लोकप्रतिनिधी नगरसेवकाकडे जातात की नगरसेवक इझी अवेलेबल असतो त्यांना. तो त्याच्या ऑफिसवर बसलेला असतो. कुठं नळाला पाणी नाही आहे, कचऱ्याचा विषय, लाईटचा विषय आमदार खासदारांपर्यंत जात नाही आहे. तर नगरसेवकांच्या निवडणुका ह्या लवकरात लवकर व्हाव्यात. त्यामुळं लोकांची जी कामं आहेत रखडलेली ती कामं होतील. कारण सर्वसामान्य माणूस हा डायरेक्ट महानगरपालिकेत वार्ड ऑफिसरपर्यंत जाऊ शकत नाही आहे. तो तक्रारी कोणाकडे करतो? नगरसेवकाकडेच करतो. पुणे महानगरपालिकेवर गेल्या 3 वर्षापासून प्रशासक आहे. हे प्रशासक महाराष्ट्र राज्यामध्ये 27 महानगरपालिकेच्या वर प्रशासक आहे. ह्या महानगरपालिकेच्या प्रशासक असल्यामुळे जी नागरिकांचा आणि नगरसेवकांचा जो समन्वयक असतो महानगरपालिकेच्या कामांशी हा कुठंतरी होताना दिसत नाही आहे. हे जे प्रशासन आहे हे लवकरात लवकर निवडणुका लावून राज्य शासनाने याबाबत निर्णय घ्यावा व महापालिकेच्या मार्फत जी कामं नागरिकांची अडलेली आहेत, नागरिकांमध्ये जो कामांच्या बाबतीत समन्वयक राहिलेला नाही त्याबाबत राज्य शासनाला एक विनंती आहे की आपण याबाबत ताबडतोब निवडणुका लावाव्यात व प्रशासन जे आहे याबाबत लवकरात लवकर दूर करावं. कोरोनाचा काळ होता तेव्हा काही महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या. त्यानंतर ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाच्या कारणामुळे निवडणूक लांबण्याचं सांगितलं जातं. परंतु त्यामुळं महानगरपालिकांमध्ये नागरिकांचे प्रतिनिधी म्हणजे नगरसेवक हे पोहोचू न शकल्यानं तेथील प्रशासकीय राजवटींमध्ये नागरिकांच्या प्रश्नांसाठी कोणी वालीच उरला नसल्याची स्थिती सध्या आहे. देशामध्ये लोकसभा निवडणूक पार पडली. आता महाराष्ट्रात देखील पुढील विधानसभेच्या निवडणुका 4 महिन्यानंतर होतील आणि नवीन सरकार अस्तित्वात येईल. महापालिकांच्या रखडलेल्या या 27 महानगरपालिकांमधील निवडणुका पुढे पार पडतील अशी आशा ठेवूयात, जेणेकरून नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचा लोकप्रतिनिधी हा लवकरात लवकर महानगरपालिकेमध्ये जाईल. कॅमेरामॅन विक्रांत चव्हाणसह मी श्रीशैल स्वामी, फॉर द पीपल न्यूज, पुणे.